गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आपण क्लास 7चा वर्तुळ 11 चॅप्टर 11वा चॅप्टर वर्तुळ म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, परिघ म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चर मध्ये सगळे एक्सप्लेन केले. आता आपल्याला सराव संच 42 सॉल्व्ह करायचा आहे. 42 सराव संच 42 मध्ये काय आहे, एक सारणी पूर्ण करा म्हणून दिले, त्यात 5 एक्झाम्पल दिले. पहिले एक्झाम्पल काय, एक सारणी पूर्ण केली, एक तक्ता दिलाय आणि ते कम्प्लीट करायला सांगितले. त्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिले, त्रिज्या दिली. त्रिज्या म्हणजे काय, रेडियस. त्रिज्याला इंग्लिश मध्ये काय बोलायचं, रेडियस, म्हणून त्याचं काय लेटर आर ने घ्यायचं. त्रिज्या किती दिले, 7 सेंटीमीटर. ओके, समजून घ्या, बुक जवळ घ्या म्हणजे समजून जाईल. ओके, सराव संच 42 वर्तुळाचे सगळे कन्सेप्ट मी मागच्या लेक्चर मध्ये क्लिअर केलेत. आता आपण काय करू, सराव संच 42. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल काय दिले, त्रिज्या दिली आणि त्यांनी काय सांगितलंय, व्यास. व्यास म्हणजे काय, डायमीटर डी काढायला सांगितलं. आणि काय सांगितले, परिघ म्हणजे पण काय सांगितले, परिघ म्हणजे काय असते, सर्कम्फरन्स, आणि 2 काढायला सांगितले. पहिलं काय, कोणते कोणते सूत्र ह्या सारणीसाठी पूर्ण करायचे, यूज करायचे मी सांगते. डायमीटरचं सूत्र काय, डायमीटर कसं करायचं, डायमीटर त्रिज्येच्या काय असतं, दुप्पट, डी म्हणून 2 पाय आर. सर्कम्फरन्सचं सूत्र काय, 2 पाय आर. ओके, समजलं, हे सूत्र यूज कर. पायची व्हॅल्यूज काय घ्यायची सांगितले, 3.14 किंवा 22/7. ह्यातली कुठली पण व्हॅल्यू त्यांनी दिली नाही, आपण कुठलीही घेतली तरी आन्सर सेम येतो. पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्या. काय दिले त्यांनी, त्रिज्या दिली. त्रिज्यावरून काय सांगितले, व्यास म्हणजे डायमीटर काढा. कसं काढायचं, डायमीटरचं सूत्र काय, D = 2R. आर किती, आपल्याला आर किती दिले, 7 सेंटीमीटर. 2 ठेवायचं, अशा ठिकाणी 7 ठेवायचं. 7 2 14. किती आली, व्यास किती आला, 14 सेंटीमीटर. ओके, डी म्हणजे व्यास. समजलं. दुसरं काय सांगितलं, त्यातलं दुसरं म्हणजे पहिल्या एक्झाम्पल मध्ये दुसरा दिले, परिघ काढा. परिघाचं सूत्र काय आहे, 2 पाय आर. 2चं आहे तिथं ठेवायचं, पायची व्हॅल्यूज आपण 22/7 घेऊ. त्यांनी त्रिज्या दिली, त्रिज्या किती दिले, 7. 7 खाली भागाकार आहे, वर गुणाकार आहे, 7 ला 7 गेले, काय राहिले, 2 × 22 किती येणार, 22 2 44. समजलं. परिघ काय झाला, 44 सेंटीमीटर. हे झालं पहिले एक्झाम्पल सॉल्व. आता सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिले त्यांनी, हे लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. सेकंड एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करा. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिले, व्यास दिलाय. ओके, आपल्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलं, तर त्रिज्या दिली. इथं काय दिलंय, व्यास म्हणजे डायमीटर, डी दिले. डी किती दिलंय, 28 सेंटीमीटर. ओके, त्याच्यावरून आपल्याला काय काढायचंय, 44 करते, इथे जागा पुरते, सेंटीमीटर काय झालं, परिघाला. ओके, हा, व्यास दिलाय आणि काय दिलंय, काय काढायला सांगितले, त्रिज्या म्हणजे रेडियस आर. ओके, आणि परिघ. अजून सर्कम्फरन्सचं अजून एक सूत्र आहे, काय, 2R म्हणजे काय असतं, रेडियस म्हणजे 2D. 2R म्हणजे काय झालं, रेडियस. डायमीटर, 2R म्हणजे काय, डायमीटर. इथं काय होणार, पाय. काय सूत्र आहे, D = 2 पाय. सर्कम्फरन्स हे एक सूत्र. हे कधी वापरायचं, व्यास दिला असला, डायमीटर दिला असला, हे कधी यूज करायचं, रेडियस दिली असताना. समजलं. परिघ, आणि आपल्याला इथं काय सांगितलंय, परिघ काढायचं. यांनी काय दिलंय, डायमीटर. तर त्रिज्या काढायची. कशी काढायची, डायमीटर वरनं त्रिज्या. काय सूत्र आहे, डायमीटर वरनं D = 2R. ओके, डी आपल्याला इथं डी दिले, डायमीटर दिले. डायमीटर किती दिले, 28. त्याच्यानं आपल्याला रेडियस काढायचे, 2R. आर आहे तिथं, इथं ठेवलं, 28. इथं काय गुणाकार, इकडे आल्यावर काय होतो,
भागाकार. काय झाला, आर इक्वल टू बे के बे, बे चौक 8, आर किती आला 14. समजलं, 14 काय सेंटीमीटर. सेकंड काय सांगितले, परीघ. परीघ म्हणजे काय असतं, डायमीटर. परीघ म्हणजे सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचं सूत्र काय, डी व्यास. ह्याने काय दिले, व्यास दिलाय. डायमीटर काय सूत्र आहे, पाय आणि डी. सी इज इक्वल टू पाय आणि डी. डी दिले, डी किती दिले, पायची ठेवली 22/7, डी किती दिले 28. ओके, आणि आपल्याला सर्कम्फरन्स काढायचा. ओके, 7 ने 28 ला भाग जातो 7 14 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 14 7 त्रिक 21, 7 चौक 28. ओके, 28 22 चौक 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 88 सेंटीमीटर. समजलं, समजलं का. पहिल्या गणितात काय दिले, त्रिज्या दिले, त्याच्यावरून काय सांगितले त्यांनी, व्यास आणि परीघ काढायला. सेकंड एक्झाम्पल मध्ये व्यास दिले आणि त्याच्यावरून काय दिलं, त्रिज्या आणि परीघ काढायला. आपण आता थर्ड एक्झाम्पल घेऊ. हे लिहून घ्या व्यवस्थित. हे 3 सूत्र वापरायची. कुठली, डी इज इक्वल टू 2 पाय, सी इज इक्वल टू 2 पाय. सूत्र पाठ करून ठेवायची. ओके, होते एक्झाम्पल होमवर्कला करा. थर्ड एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देते. सेमच आहे थर्ड आणि फोर्थ. ओके, थर्ड मध्ये काय दिले, परीघ दिलाय. टेक्स्ट बुक जवळ घ्या म्हणजे तुम्हाला इझी जाईल बघायला आणि सॉल्व्ह करायला. परीघ दिलाय, परीघ किती आहे 616 सेंटीमीटर. ओके, आणि काय काढायला सांगितले, व्यास. व्यास, व्यास म्हणजे काय असतं, डायमीटर. आणि काय सांगितले, त्रिज्या. त्रिज्याला काय बोलायचं, रॅडियस, आर. हे दोन्ही काढायला सांगितले. समजलं. आता काढू. काय सूत्र यूज करायचं, परीघ दिलाय आणि आपल्याला डायमीटर काढायचं. परीघ दिलाय, डायमीटर काढायचं. कुठलं यूज करायचं सूत्र, सी इज इक्वल टू पाय डी. ओके, सी किती दिलाय 616. पाय, पायची किंमत घ्यायची आणि आपल्याला डी काढायचं. ओके, हे झालं लिहून. पायची किंमत घ्यायची 22/7. इथं डी आहे तसं ठेवायचं. इथं किती आहे 616. ओके, आपल्याला व्यास काढायचा आहे, डी. इथं 616. इथं भागाकार, हा म्हणजे हा भागाकार खालचा आणि वरचा गुणाकार. भागाकार काय होतं, उलट होतं. 22 इकडे आल्यावर काय होतं, गुणाकारचं भागाकार, भागाकारचं गुणाकार. ओके, आता 22 ने 616 कितीने जाते, 11 दोन्ही कशाने भाग जातो, 22 ला 22 ने जातो का डायरेक्ट, 11 ने घालू. 11 दोन्ही 22, 2 11 616 ला 11 ने घालू. 11 5 55. ओके, 5 6 7 8 9 10 11 6 आले 66. 11 7 66. समजलं किती आलं. छप्पन. अजून दोन्ही ह्याला जातो भाग. ओके, दोन्ही जातो ना. बे के बे, बे दोन्ही 4, 2 8 16 किती आले 28. 28 गुणिले 7 आणि डी. 28 आणि 7 चा गुणाकार करायचा. 28 7 किती आले 196. डी इज इक्वल टू किती आलं, डी 196. समजलं. डी म्हणजे व्यास. आपला व्यास किती आला 100. मग ह्याला व्यवस्थित लिहून करायचं. डी इज इक्वल टू 170 सेंटीमीटर.
हे झालं व्यास. आता काय करायचं आपल्याला, त्रिज्या. त्रिज्या काढण्यासाठी सरकमफरन्स दिल्यावर काय सूत्र बघायचं, C इज इक्वल टू 2 पाय r. आपल्याला काय करायचंय, सरकमफरन्स दिलाय, सरकमफरन्स किती दिलाय 616 आणि 2 पाय किती आहे 22/7. आपल्याला इथं काय काढायचंय, r काढायचं. r म्हणजे त्रिज्या. r इथं आहे तसंच इकडे घेऊ, r आहे तसंच ठेवू. काय होतं 616, खाली गुणाकार आहे, भागाकार आहे, तो भागाकार काय करतो वरतो, वरचा काय करतो खाली येतो. समजलं. 22 न काय तर 11 ने गेल्यावर किती आलं, 22 मग हेच केले 11, 11 ने भागलं काय वरती 56 आणि खाली काय आलं 11. 11 सॉरी 11 दोन्ही 22, 2 आलं, 2 ह्याला गेलं किती आलं आपलं 28. ओके. आता 2 ह्याला जातो, बे के बे, बे चोक 8, 14 गुणिले काय राहिले 7 इक्वल टू r. किती आलं 14 सत्ती 98 सेंटीमीटर. त्रिज्या किती आली 98 सेंटीमीटर. समजलं. त्रिज्या किती आली 28 सेंटीमीटर. समजलं का. तिने एक्झाम्पल सराव संच 42 बुक टेक्स्ट बुक घ्या. आणि आता वर्ड प्रॉब्लेम राहिले 3 ते आपण लिहून घेऊ. समजलं. हे व्यवस्थित समजून घ्या. ह्यातला एक चौथा प्रॉब्लेम राहिले, तुम्ही ते सॉल्व्ह करा. सेमच आहे. त्यात काय विचारलंय, परीघ. परीघ विचारलं, परीघ दिले आणि व्यास आणि त्रिज्या ह्याच्यासारखंच आपल्याला सेम काढायचं. ओके. ते होमवर्कला करा. हे लिहून घ्या व्यवस्थित. हे 3 फॉर्म्युला यूज करायचं पाठ पाहिजे. D इज इक्वल टू 2 पाय, C इज इक्वल टू 2 पाय. पायची किंमत 3.14 किंवा 22/7. सिकाची पाय घेऊ. काय, एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या काढा. काय सांगितलंय, काय दिले समजलंय. दुसरं एक्झाम्पल काय आहे, बुक मधलं टेक्स्ट बुक मधलं, एका वर्तुळाचा परिघ. परिघ किती दिलाय, परिघ 176 सेंटीमीटर. ओके. एका वर्तुळाचा परिघ, तर त्याची त्रिज्या काढा. परिघ काय दिलंय, परिघ. आता कुठलं सूत्र यूज करायचं सांगा. परिघ दिला आहे, त्रिज्या काढायच्या म्हणजे कुठलं सूत्र यूज करायचं, 2 इक्वल टू 2 पाय r. C 2 पाय r. ओके. आपल्याला परिघ किती दिलाय 176 आणि 2 पायची व्हॅल्यूज काय घ्यायची 22/7 आणि आपल्याला त्रिज्या काढायचं. मग r आहे तसंच ठेवायचं, r इथं आहे तसं ठेवायचं. 176 खालचा भागाकार आहे, इथं आल्यावर काय होतं वर गुणाकार. वरचं हे काय घेतलं खाली घेतलं, 2 गुणिले 22. समजलं. आता भाग घालवायचा. 11 ने जातो का 11, हे जातोय 11 दोन्ही 22. 11 ला 176 ने गेला किती येते बघा, 11 11 एके 11, किती राहिले 6, 11 सत्ते 66, 0 किती आले 16. समजलं इथं. आता इथं दोन्ही भाग जातो 16 ला, दोन्ही जातो बे के बे, बे 32 16 8 आले. ओके. परत ह्या दोन्ही जातो, दोन्ही 8 ला जातो ना, बे चोक 8. समजलं. काय राहिलं फक्त वरती 4 गुणिले 7 8, किती आले 7 चोक 28. त्रिज्या किती आली, त्रिज्या r इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. समजलं. व्यवस्थित समजून घ्या. काय दिले समजा, परिघ दिलं, त्यावर आपल्याला त्रिज्या काढायचं. विचार करायचं कुठलं सूत्र यूज करायचं, कुठलं करायचं. C इज इक्वल टू 2 पाय r. 2 पाय r यूज केलं. C इज इक्वल टू 2 पाय r. r ची व्हॅल्यू काढायची म्हणून आहे तशी ठेवली. 22 सॉरी पायची 22/7 घेतली 2 आणि सरकमफरन्सचे 176 दिले आणि आपण गुणाकार करून घेतला आणि काढून.
चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. स्क्रीनशॉट मारून घ्या. समजा फक्त समजून घ्या कसं सॉल्व्ह केले ते, काही नाही समजून घ्यायचं. काय समजून घ्यायचंय फक्त त्याच्यामध्ये काय दिलंय बघायचं आणि काय काढायचंय ते विचार करायचं आणि कोणतं सूत्र यूज करायचं. ओके. आता एक काय, आता थोडस हार्ड आहे. ओके. काय दिले, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या ओके 56 सेंटीमीटर आहे. काय एक्झाम्पल दिले एकदा मी रीड करून दाखवते. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या किती दिले, 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. समजलं. काय सांगितलंय, बागेची त्रिज्या दिली आणि आपल्याला काय सांगितलंय, त्या बाग आहे. ओके. कशी बाग आहे, वर्तुळाकार बाग आहे ना, बाग. आणि त्या बागेला काय करायचं आपल्याला, 4 पदरी काय करायचंय, कुंपण घालायचंय. ओके. आणि ते एका प्रति मीटर किती खर्च आहे, 40 रुपये. 40 रुपये. आधी आपल्याला काय करायचं, एक परीघ काढणार. त्या परीघाचं काय, परीघ म्हणजे काय झालं, हा राऊंड पूर्ण, त्याला काय म्हणायचं, परीघ. बागेचा आधी आपल्याला काय करायचं, परीघ काढायचा. आणि त्या परीघ किती वेळा आपल्याला कंपाऊंड करायचं सांगितलंय, 4 पदरी. म्हणजे जो परीघ येईल त्याला काय करायचं, 4 ने मल्टिप्लाय करायचं. जे आन्सर येईल त्याला काय, प्रति मीटर म्हणजे किती मीटर आपल्याला समजलं. हे जर 10 मीटर झालं, 10 मीटर झालं तर 10, 20, 30, 40 म्हणजे 4 वेळा काय झालं, 40 मीटर. म्हणजे एका मीटरला त्यांनी खर्च किती सांगितलाय, 40 रुपये. तर त्या आपण जेवढे मीटर येईल त्याला काय करायचं, 40 रुपयांनी मल्टिप्लाय करायचं. तर त्याला आपण खर्च काढू शकतो. समजलं. आता वर्तुळाकार बागेचा परीघ, आपल्याला आधी परीघ काढायचं. त्यांनी काय दिले, त्रिज्या दिली म्हणून हे सूत्र यूज केलं. 2 पायची व्हॅल्यूज काय, 22/7 आणि आपल्याला त्रिज्या किती दिले, 56. ओके. दोन्ही भाग जातो 7 ने 56 ला जातो. 7 × 7 7 × 8 56 8. 22 आणि 2 44. 44 गुणिले 8 किती आलं, 352 मीटर येते. ओके. त्रिज्या मीटर मध्ये, सॉरी सेंटीमीटर मध्ये का, सेंटीमीटर. जे ह्याच्यात दिले त्यात करायचं. परीघ किती झाला, सॉरी त्रिज्या मीटर मध्ये. ओके. इथे मी लिहिले त्रिज्या मीटर मध्ये दिले 56 मीटर आणि प्रति मीटर विचारले ना, सॉरी इथं किती लिहिणार, मीटर. जे दिले त्यांनी तेच यूज करायचं. एवढा मीटर काय झाला, त्याचा आपल्याला सर्कम्फरन्स म्हणजे आपल्याला परीघ भेटला. ओके. परीघ भेटला. एवढा काय भेटला आपल्याला, सर्कम्फरन्स म्हणजे काय झालं, आपल्याला त्याचा परीघ भेटला. समजलं. आता हा आपला एक परीघ झाले. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, 4 पदरी करायचं. 4 पदरी करण्यासाठी काय करायचं, 4 ने काय करायचं, गुणायचं. बागेभोवती 4 पदरी कुंपण घालायचे. किती घालायचं आपल्याला, बागेभोवती. तर लिहायचं वर्ड प्रॉब्लेम कसा लिहायचं, 4 मार्काला किंवा 5 मार्काला वर्ड प्रॉब्लेम येतात, म्हणून सगळं व्यवस्थित लिहायला. बागेभोवती 4 पदरी किती घालायचं आपल्याला, 4 पदरी कुंपण घालायचं. ओके. चला आता मी समजून सांगते. वर्तुळाकार बागेचा परीघ दिलाय. ओके. परीघ आपल्याला काढायचं. एक आपल्याला राऊंड काढण्यासाठी आपण तो परीघ काढून घेतला. किती आला आपला परीघ, 352 मीटर. पण आपल्याला तारेची एकूण लांबी काय करायची, आपल्याला एक राऊंड करण्यासाठी आपल्याला एवढे मीटर सांगितले. त्यांनी काय सांगितले, 4 पदरी कुंपण करायचं. 4 पदरी म्हणून काय करायचं, जो आपला आलाय मीटर, एक परीघ आलाय त्याला काय करायचं, 4 ने मल्टिप्लाय करायचं. मग काय केलं, 352 मल्टिप्लाय 4 किती आलं, 1408. ओके. 1408 मीटर. पण आपल्याला काय झालं, किती तार लागेल आपल्याला, एवढे मीटर लागले. ओके. 1408 मीटर. आणि प्रति एका मीटरला किती रुपये, एका मीटरला किती रुपये, 40 रुपये. म्हणून काय केलं, एवढ्या मीटरला आपल्याला काय करायचं, 40 रुपये. 1408 मीटर लांबीच्या तारेसाठी प्रति मीटर 40 रुपये खर्च आहे. म्हणून काय केलं, एकूण खर्च कसा काढायचा, 1408 गुणिले काय करायचं, 40. आणि आपलं किती आलं, 56,320. समजलं. आता लिहून घे व्यवस्थित. तारेची एकूण लांबी काढली. एकूण लांबी काय केली, आपल्या 4 पदरी करायचंय म्हणून परीघाला 4 पदरी केला आणि
खर्च काढा 40 रुपये एका मीटरला. आपला एवढा मीटर आपला परीघ झाला, एवढा मीटर तार लागेल आपल्याला. त्याला खर्च किती झाला, मग एका मीटरला 40 रुपये लागतो. तर एवढ्या मीटरला किती, गुणाकार करून काढा. लास्ट एक एक्झाम्पल राहिले आपलं. आता चला लिहून घ्या पटपट, स्क्रीनशॉट मारून घ्या. व्हिडिओ खूप लेंदी होतो. इरेज करू. सेमच एक्झाम्पल आहे नेक्स्ट, पण बैलगाडीचं दिले आणि अंतर पूर्ण करण्याचं विचारलंय त्यांनी. ओके, इरेज करू. चला फोर्थ एक्झाम्पल काय दिलंय, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलाय. ओके, टेक्स्ट बुक घेऊन बसायचं म्हणजे व्यवस्थित समजतं. व्यास इथं लिहायला एवढा खूप टाइम जातो एक्झाम्पल लिहिण्यासाठी. ओके, एक्सप्लेन. व्यास एवढा मीटर दिलाय, 1.4 मीटर. त्या बैलगाडीला किती किलोमीटर जायचं आहे, 1.1 किलोमीटर. ओके, अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील. लिहून झालं, इरेज करू सगळं. मल्टिप्लिकेशन करून घ्या तुम्ही, खाली मी केलेलं. ओके, सराव संच 42. फक्त 3 सूत्र लागतात. 3 कुठलं, डी 1 2 3. चला काय सांगितलंय, काय दिले एक्झाम्पल. चाकाचा व्यास किती दिलाय, 1.4 मीटर आणि अंतर कशात मध्ये दिले, किलोमीटर. तर अंतर एवढे किलोमीटर आपल्याला अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील. बैलगाडी तिच्या चाकाच्या एका फेऱ्यात परीघ. बैलगाडीचं एक चाक झालं, बैलगाडीचं चाक असं एक. आता एक असं पुढे गेलो की हे असं पुढे जाणार. एक राऊंड पुढे जाण्यासाठी काय होतं, एक राऊंड म्हणजे काय असतं, परीघ असतं. ओके, परीघ, चाकाचा परीघ. आपल्याला काय दिलंय, त्यांनी व्यास दिलाय, चाकाचा परीघचं सूत्र काय, व्यास दिल्यावर पाय गुणुले डी. ओके, पाय डी. तर काय चिन्ह नसतंय म्हणजे काय असतं, मल्टिप्लाय असतं. पाय आणि डी. पायची व्हॅल्यूज काय घेतली, 22/7. आणि आपल्याला किती दिलाय, व्यास किती दिलाय, 14. काय केलं, 7 ने ह्याला जातं, 7 बेके बेबे 7 14, 0.2 येतं. 22 चोक 44, 4.4 मीटर. समजलं. चाकाचा परीघ किती आला, 100. तर आपल्याला काय सांगितलं, एवढे किलोमीटर अंतर काय कन्वर्जन करायचं. आपल्याला परीघ काय दिलं, मीटर मध्ये दिलंय. आता काय करायचं, किलोमीटरचं कन्वर्जन कशात करून घ्यायचं, मीटर मध्ये. एका किलोमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करण्यासाठी काय करायचं, 1000 ने मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचं. म्हणजे 1.1 ला 1000 मल्टिप्लाय केल्यावर काय आला, 1100 मीटर. समजलं. आता बैलगाडीने कापलेले अंतर, बैलगाडीने आपल्याला किती किलोमीटर अंतर पूर्ण करायचं आहे, 1.1 किलोमीटर. ओके, म्हणजे काय आला, 1100 मीटर. फेऱ्यांची संख्या, एक फेरी झाली की काय झालं, एक परीघ झाला. आपल्याला फेऱ्यांची संख्या माहितीये का, किती झाली नाही माहिती, आपल्याला ते काढायचंय. परीघ आपला किती आला, परीघ किती आला, 4.4 सेंटीमीटर. आणि ते आपल्या फेऱ्यांची संख्या किती झाली, फेऱ्यांची संख्या आपल्याला माहित नाही, आपण त्याला एन मानू लिहिलं, एन मानू. ओके, फेऱ्यांची संख्या आपल्याला अंतर कापलेलं कसं करायचे, फेऱ्यांची संख्या म्हणजे किती फेऱ्या झाल्या. फेऱ्या म्हणजे काय असतं, एक परीघ आणि परीघ मल्टिप्लाय करायचं परीघ. समजलं. आपल्याला काय करायचं, किती मीटर गेले. ओके, मीटर लिहिलं. आपल्याला किती झाल्या अंतर माहितीये का, त्यांनी काय सांगितलंय, चाकाच्या किती फेऱ्या होतील माहितीये का आपल्याला, म्हणून आपण त्याची काय करायचं, फेऱ्यांची संख्या एन मानू. मग कापलेले अंतर इक्वल टू फेऱ्याची संख्या इंटू परीघ. समजलं. थोडं कन्फ्युजन आहे, जरा थोडं व्यवस्थित समजून घ्यायचं. फेऱ्यांची संख्या आपण एन मानली. किती किलोमीटर अंतर आहे, 1100 मीटर केलं, मीटरचा. परीघ आपला किती आला, 4.4 मीटर. मग काय करायचं, एन आपल्याला फेऱ्यांची संख्या काढायची. एन इथं आहे तसंच ठेवलं. इथं हे गुणाकार आहे, इकडे आल्यावर होतो भागाकार. काय आले इथं, 1100. वरचा खाली पॉइंट आहे, पॉइंट घालवण्यासाठी वरती काय करायचा, एक 0 द्यायचा. ओके, 11 ने जातो, 11 1 11, 11 चोक 44. 4 ने 1000 ला भागायचं, किती येणार, 250. समजलं. किती होणार, 250 फेरे होतील.
चाकाचे फेरे किती होतील 250. 250. समजलं एक्झाम्पल व्यवस्थित. हे फक्त लक्षात ठेवायचं, बैलगाडीने कापलेले अंतर काय असणार, एक फेरा, फेऱ्यांची संख्या, फेऱ्याची संख्या म्हणजे किती संख्या झाली तर परिघाने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ओके, समजून घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या. काय समजलं नसेल तर विचारा. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया नेक्स्ट सराव संच. ओके, 40 to 43 मध्ये काय नाही, नुसते कन्सेप्ट आहेत. 43 मध्ये 43, 44 आपण लघुकोन कंसाचे माप आहेत बघा, 1-2 एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व्ह करू. 43 मध्ये 44 मध्ये आहे परिमिती, क्षेत्रफळ, ते सगळं. ओके, हे व्यवस्थित लिहून घ्या. झालं लिहून. किलोमीटरचं कधी पण एकक वेगवेगळे असेल तर किलोमीटरचं तर मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं किंवा मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं. समजलं. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये 43 सॉल्व्ह करू. ओके, थँक्यू.